वाटलं अमोलचं नाव घेतलंय तुम्ही. माग बसा की खुर्च्या आहेत पुन्हा तरी काय खुर्च्या काढायची चारच पुन्हा अजून. बरोबर मागच्या हित आणून द्या त्यांना म्हणजे तिथं सावलीत बसतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 नाही पुढे आणा खुर्च्या पुढे आणा म्हणजे तिथं बसतेत. या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण या प्रचार सभेचं आयोजन केलंय. या प्रचार सभेला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय बाबा पाटील साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा युद्धातून पळून न जाता अतिशय ताकदीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची साथ देणारे आमचे सहकारी मित्र सन्माननीय आश्लेष भैया मोरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले मला वाटतं शिवसेनेचा कार्यकर्ता कसा असावा. 50 खोके घेऊन बोके जरी गेले असले तरी निष्ठावंत सैनिक मात्र ह्या तालुक्यातला अजिबात हल्लेला नाही. आणि ते सैनिक पक्षाशी किती प्रामाणिक आहेत मला वाटते पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ज्यांचं उदाहरण देता येईल असे सन्माननीय बसवराजजी वर्नाळे साहेब, त्याचबरोबर या तालुक्याचे युवा नेते आणि त्यांच्याकडे बघितल्यावर हिरो एखादा पिक्चर काढायला काय हरकत नाही असे आपले शिवसेनेचे संघटक आमचे मित्र दीपकजी जवळगे आणि अमोल मित्र दीपकजी जवळगे आणि अमोल. इतिहास हा नेहमी संघर्ष करणाऱ्या माणसाचा लिहिला जातो. इतिहास हा नेहमी शूरवीरांचा लिहिला जातो आणि त्या इतिहासाच्या यादीमध्ये लोहारा नगरपंचायतचा एकमेव नगरसेवक त्या कुठल्याही पैशाच्या कुठल्याही पदाच्या आमिषाला बळी न पडता ज्या पक्षानं आपल्याला नगरसेवक केलं त्या पक्षाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेले आपले लोहारा तालुक्याचे तालुका प्रमुख आणि अतिशय उत्तमरित्या ज्यांनी पक्षाची धुरा सगळे कार्यक्रम राबवून या ठिकाणी केली असे अमोलजी बिराजदार, सन्माननीय वीरपक्षजी स्वामी राजूजी तोडकरी, दादा साखरे, रविराजजी सुळशे. जरा ही कुत्र्याचा पाय मांजरानं मांजराचा पाय कुत्र्याला येते जरा हाय तसं खोडीचं. प्रभुराजजी पनुरे, आप्पासाहेबजी कारभारी, श्रीशैलाप्पा ढोबळे, राजूजी पनुरे, सन्माननीय कदम साहेब, वरटे मॅडम, अनिलजी जगताप, राजूजी वलदोडे, धनराजजी बिराजदार, हराळकर साहेब, रेणके सर, चनबस देवळीकर. झालं का? कोण राहिला असेल तर आदरणीय व्यासपीठ म्हणतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, मला वाटतंय खुद्दाराच्या सभेमध्ये आणि गद्दाराच्या सभेमध्ये हाच फरक आहे की दुपारी भर 12च्या उन्हात आपण सभा घेतोय आणि इतक्या माणसाची उपस्थिती आहे. आणि गद्दार माणसाला 500 घे, जेवायला इतकं देतो, खायला इतकं देतो, सगळं करून बी गाडीत बसणं गेले. गाडी असती 10 माणसाची, माणसं असते 3, बसाव का झोपाव कळणं त्याला त्या गाडीत. आणि इथं काय कुणाला रुपये दिलाय का बाबांनो? सगळेजण मला वाटतंय जे राजकारण आपल्या महाराष्ट्रात 2.5 वर्षापूर्वी झालं, मला वाटतं ती घटना कोणी निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी विसरलेला नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं वर्षा सोडून मातोश्रीवर जावं लागलं, राजीनामा द्यावा लागला, सामान्य कुटुंबातल्या सामान्य पोरांना ज्या बाळासाहेब ठाकरेंनी
ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं कायम म्हणजे घरात सरपंच सुद्धा नसताना आणि आपण स्वतः एखाद्या कॉलेजमध्ये चपराशी म्हणून काम करत असताना 3-3 वेळेस आमदार करायचं जर काम कोणी केलं असेल तर मला वाटतं ते फक्त हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं. आणि त्याच पक्षाशी गद्दारी करून त्याच पक्षाशी बेमानी करून आज काही बोके त्या ठिकाणी भाषण करत सुटलेत. ऐकलं का नाही तुम्ही भाषण? 7 रुपये देऊन मत दिला का नाही तुमचं? आणि पुन्हा काय केलं ते तुम्हाला माहिती आहे. आता मला सांगा, 18 खासदार होतो आम्ही, 18 पैकी 13 तिकडे पालती पडली. 55 आमदार होते, 55 पैकी 40-42 तिकडे पालती पडली, तर अजून बी पडायला चालूच आहे ती. आम्ही राहिलेले 5 खासदार आणि उद्धव साहेबांबरोबर राहिलेले 13 आमदार. मला सांगा, ह्या लोकांना काय प्रबोध नव्हतं का? प्रलोभन? ह्यांना पदाचं आमिष नव्हतं का? ह्यांना पैशाचं आमिष नव्हतं का? ह्यांना सत्तेचं आमिष नव्हतं का? ह्यांना आपल्या पक्षाचं चिन्ह चाललंय ह्याचं भ्या नव्हतं का? ह्यांना आपल्या पक्षाचं नाव चाललंय ह्याची भीती नव्हती का? पण बांधवानो, हे सगळं संकट असताना सुद्धा ज्या उद्धव ठाकरेंनी, ज्या बाळासाहेबांनी आपल्याला आधार दिला, त्यांच्याबरोबर गद्दारी करायची नाही. तुम्ही टाकलेल्या मताशी गद्दारी करायची नाही. या एकमेव प्रामाणिक भावनेतनं ही सगळी मंडळी तुमच्या सगळ्याच्या सोबत राहिलीत. आणि चांगली माणसं कमी आहेत आता, आणि ती जपणं तुमचं काम आहे. बांधवानो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की मागची 5 वर्ष तुमचा खासदार म्हणून मी या ठिकाणी काम केलं. माझ्या बाबतीत 5 वर्षात कधीही जाहिरात आली नाही की खासदार दाखवा 500 मिळवा. कधीच नाही. का तर मी तुम्हाला वचन दिलं होतं की ओम राजे हा खासदार फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून मिरवणारा न राहता अखंडपणे 5 वर्ष तुमच्यासाठी, तुमच्या प्रत्येक समस्येत, तुमच्या प्रत्येक कामाला येणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी असेल. आणि ते वचन मी मागचे 5 वर्ष त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडलंय. हाय का नाही भावांनो संपर्कात? आता मगाशी विचारलं की माझा नंबर किती लोकांकडे? खरं खरं हात वर करा बरं सगळेजण, जेवढ्या लोकांकडे आहे तेवढ्या बघा, करा खाली. कस काय नंबर आले हो? आपला नंबर तहसीलच्या बाहेर आहे, आपला नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे, आपला नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे, आपला नंबर MSCB ऑफिसच्या बाहेर आहे, आपला नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेच्या बाहेर आहे. जिथं कुठं प्रशासनाच्या बरोबर सामान्य माणसाचं काम पडतं त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजे निंबाळकरचा नंबर लिहून ठेवलेल्या पाट्या आहेत. आणि सहसा असे लिहिलेले नंबर लागत नसतेत, पण ही नंबर मात्र लागतंय. आणि नुसता मिस कॉल जरी पडला तर महागारी तुम्हाला फोन करून विचारताय की बाबा काय तुमची अडचण आहे का? आणि हा संपर्क मी केलाय, आणि या संपर्कालाच पुढची सगळी गद्दाराची फौज घाबरली. आता 8 आमदार आहेत माझ्या विरोधात, 2 हाफ 1 फुल मुख्यमंत्री. पुन्हा आपल्यातले फोडलेले 40 बोके, अख्खा पक्ष. आम्हाला वाटलं आमचंच फुटलंय काय की, आमचंच फुटलंय काय की, आम्ही दुःखी होतो. तेवढ्यात तर तुमचं घड्याळ घेऊन पळून गेली. तुम्हाला दिली तुतारी, आम्हाला दिली मशाल. मला वाटलं आता तरी त्यांचा कॉन्फिडन्स आला असेल, आता एवढ्यावर जिंकल वाटला असेल. तवरच तर आमच्या काँग्रेसला बी नजर लागली, भैया तुमचं उगा राष्ट्रीय पक्ष होता म्हणून बचलाय. तुमचा जर आमच्यासारखा प्रादेशिक असता तर तुमचा बी हात काढून देत होते, आपल्याला बासरीच घ्यायची पाळी होती पुन्हा. पुन्हा आमच्यातली बी नेले. एकुलते एक आम्हाला सांगायला होतं बाबा पाटील साहेब आहे काय का असं, कुठला तर कोपऱ्यात कारखाना आहे बाबा आम्हाला सांगायला, ती बी नेले. सुनील मालक बी नेले. मला वाटलं आता तरी कॉन्फिडन्स आला असेल. पुन्हा कसल्याही अटी शर्ती न ठेवता, कसलाही मेहनताना न घेता ह्या महायुतीचा डबा वाढायला एक इंजिन आलं मनसेचं. मला वाटलं आता तरी कॉन्फिडन्स आला असेल. आता मला सांगा, इतकी मोठी माणसं म्हणजे अशी अवस्था झाली की पुढे नेत्याची चेंगराचिंगरी होऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं काय की कुणाला?
इतकी सगळी नेते एकवटले आणि मला विचारायचंय, एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा अजून भारतीय जनता पार्टीला जिंकायचा कॉन्फिडन्स आलेला नाही. आता एवढं सगळं करून, एवढं सगळा खटाटोप केल्याच्या नंतर आता म्हणते मोदी साहेब जरा एकदा येऊन सभा घ्याच. घेतली का नाही? आता देशाचे पंतप्रधान बी येऊन गेले. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ही सगळी माणसं माझ्यावर काय म्हणून टीका करते तो? ही ओमराजे निष्क्रिय खासदार आहे, ह्यांनी 5 वर्ष काय केलंच नाही, ह्यांचं काय नाहीच आहे, हे चिल्लर आहे, हे ठग आहे, अजून काय काय होतं सगळं बोलले. हे नुसतं फोनवरच बोलते म्हणले. आता मला सांगा, माझ्यासारख्या चिल्लर माणसाला जर माझं काहीच नसतं, मी निष्क्रिय असतो, तर इतका सगळा उठभाषा किती काढायला लागली ती बघायला हो नाही तुम्ही जोर बैठा का? अरे हे कुणापाठी आहे, कुणासाठी आहे म्हणा. आणि गंमत अशी आहे की ओमराजेचा संपर्क आहे तीच मान्य करते आणि हाय बी कसा बांधवानो. मला एका फोनवर साधारणतः 800 फोन येतात, 800 ते 900च्या दरम्यान. असे 4 नंबर आहेत आपल्याकडं. 800 जरी धरलं सरासरी 4 नंबरवरचे, तरी 8 चौक किती झाले? 3200. रोजचे 3200 फोन येतात आपल्याला. आणि कुणाला पुरावा पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीला लय पुरावा लागतंय. त्याला म्हणा माझे 4 नंबर देतो, त्याचे CDR काढून घे, त्याच्यावर तुम्हाला दिसल की ओमराजेला एका फोनवर किती फोन येतात. किती झाले? 3200. 3200 मधले सुद्धा वरचे 2200 आपण सोडून देऊ. देवाला सोडीत नाही ती का? तसं सोडून देऊ आपण, उगा 1000च धरू. आता रोजचा 1000 फोन म्हणलं तर 10 दिवसाचं किती झालं? 10,000. महिन्याचं 30,000. वर्षाचं करा की हिशेब, नाही तर डॉक्टर पाटलाला बोलू का इकडं? हांगा असं गोपाळ करा जरा तुम्ही तरी. तुमचा गणिताचा मास्तर चांगला होता वाटतंय. 3,60,000 वर्षाचे. एका वर्षाचे 3,60,000 असतील तर 5 वर्षाचे सांगा की. अरे 5 त्रिक 15, हे 15 लाख झाले. आणि वरचे 6 30, ती 3 लाख. 15 आणि 3. आता मला सांगा 18 लाख लोकांचा 5 वर्षात या ओमराजेचा संपर्क आलाय. कुणाचा मायका लाल जरी आला तरी 18 दिवसात 18 लाख लोकांचा संपर्क करून त्यांचे काम करू शकतोय का? नाही, कामच करू शकत नाही. आणि ही 18 लाख लोक जी गावगाव बसलेली आहेत ना, ती 18 लाख लोकच माझे प्रचारक आहेत. आज यांची बुद्धी बंद पडली, त्यांना सुधारच बस नाही काय करावं ती. आज मला काय म्हणते, मला म्हणते डीपी बदलून दिला, हाय म्हणते चिल्लर काम आहे. नवीन डीपी दिला, चिल्लर काम आहे. आता जी येड्या बाबळीचं उत्पन्न घेत आहे त्याला ऊसाच्या शेतकऱ्याचं दुःख कसं कळणार? म्हणून ते ह्याला चिल्लर म्हणते. आपला साधा वारसाचा फेर तलाट्यानं अडवला, मंडळ अधिकाऱ्यानं अडवला, आपण फोन करून दिला, ते म्हणते चिल्लर आहे. दवाखान्यात आपली मुलगी, आपली बहीण, आपली बायको ऍडमिट असते डिलिव्हरीसाठी, तिला रक्ताच्या 2 बाटल्या दिल्या, ते म्हणते चिल्लर आहे. आपण स्वतः दवाखान्यात गेल्याच्या नंतर प्रायव्हेट 1000-2000 रुपये कमी करावे, आपली गरीबी आहे म्हणून आपली विनंती असते. आपल्या फोननं बिचारायचे 1000-2000 वाचले असतील, पण त्यांच्या दृष्टीनं चिल्लर आहे. एखाद्या गरीब महिलेची श्रावणबाळची पगार आपण चालू केला असेल, त्यांच्या दृष्टीनं चिल्लर आहे. आपल्या बाल संगोपनच्या योजनेच्या कोरोनाच्या नंतर सरसगट अनाथ बालकाला आपण पैसे चालू केले असतील, पण त्यांच्या दृष्टीनं चिल्लर आहे. आता मला सांगा, एका महिलेला, अपंग माझ्या बहिणीला एसटी मध्ये जागा मिळत नव्हती, मला सांगा त्या माझ्या सामान्य महिलेला सुद्धा हा विश्वास वाटला की माझा खासदार माझ्या घरातल्यासारखा आहे, माझी ही अडचण सुद्धा दूर करील. मला वाटते हा विश्वास या मतदारसंघात मी तयार केलाय.
पण हे कर्मदरिद्री लोक म्हणते चिल्लर आहे. आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टीला जी लोक चिल्लर आहे म्हणते, तुम्हाला बी काम करणाऱ्या मला बी, आता आपलं तुमचं माझं त्यांना विचार नाही की आज मतदान चालू झालंय, आता त्या डीपी बदलून दिलेल्या शेतकऱ्याचं मत तुम्हाला लागणार का नाही? आता तुम्हाला त्या अपंग महिलेचं मत लागणार का नाही? आता तुम्हाला वारसाचा फेर ओढून दिलेल्या शेतकऱ्याचं मत लागणार का नाही? आता तुम्हाला जॅक उपलब्ध करून दिलेल्या ड्रायव्हरचं मत लागणार का नाही? लागणार आहे का नाही? आता पाया पडत येतील. बांधवानो, ओमराजेला जेव्हा ड्रायव्हरनं फोन केला की दादा माझी गाडी पंक्चर झाली आणि माझ्या गाडीत जॅक नाही, तेव्हा या बंद्या लोकांना वाटलं असेल अरे मी केंद्राचा प्रतिनिधी आहे, हे राज्याचं काम आहे का ग्रामपंचायतचं आहे, तिथे तपासतो आणि ग्रामपंचायतचं असेल तर त्या लायकीच्या माणसाला तिथं पाठवतो. ओमराजेनं तसा विचार केलाय. ओमराजेनं विचार असा केला की आपण जर त्या ड्रायव्हरच्या जागी असतो आणि आपली गाडी पंक्चर झाली असते आणि आपल्या गाडीत जर जॅक नसता तर आपण काय केलो असतो? आपण आपल्या जवळच्या संबंधातल्या माणसाला फोन लावला असता. आणि फोन बी कोणाला लावतो आपण? जी माणूस करू शकतय ती. नाहीतर तुम्ही कधी डॉक्टर पाटलाला, राणा पाटलाला, तुमच्यातल्या पाटलाला कधी फोन लावू शकला का? पण ओमराजेला सहज लावू शकतो. त्याला विश्वास वाटला की हे बदलून देईल म्हणून तुम्ही फोन लावता. बांधवानो, भले त्याला मी टायर बदलून देण्यासाठी जॅकचीच मदत केली असेल, पण बांधवानो आज त्या ड्रायव्हरचं मत आपल्याला लागणार आहे का नाही? आणि मी जर तेव्हा केंद्र का राज्य करीत बसलो असतो तर ड्रायव्हर म्हणला असता आता आम्ही बी बघू कुणाला टाकायचे ते ठरवू की आम्ही बी. आता ही सगळी सामान्य माणसं, तुमच्या सगळ्याला माझं एवढंच नम्र आव्हान आहे की कोणचं काम माझं आहे का आमदाराचं आहे का ग्रामपंचायतचं आहे का कुणाचं आहे मी कधी विचार केला? तुम्ही अडचण सांगितली, मी प्रामाणिकपणे तुमची अडचण दूर कशी होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला. आणि ह्या कामाला जर ही लोक चिल्लर समजत असतील तर आपल्या सगळ्या चिल्लर मंडळीला तुमच्या सहित माझ्या सहित उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपल्या चिल्लर लोकांचा बंदा हबाडा ह्यांना दाखवायचा आहे, एवढं मात्र पक्का लक्षात ठेवा. दाखवणार ना? पुढं हाय त्यांचं लय आलंय. अरे लय नटते ती. आमच्याकडे 7 आमदार आहेत ना आमच्याकडे 8 आमदार आहेत. थांब म्हणा तुला धावते ती म्हणा लोक जरा दमकाड. बांधवानो, ही एक भाग झाला. आता सांगतो, आता माझ्या ह्या कामाच्या बाबतीत, संपर्काच्या बाबतीत त्यांना बोलायला काही तोंड राहिलं नाही. मग त्यांनी काय चालू केलं? ओमराजे फोन उचलते म्हणले, खरं आहे, पण फोन उचलले ना कुठं काय होतंय म्हणले. आता ही लावणारी 36-32 ईडी आहे ती का मी खुळा आहे उचलणारा? होय, तुम्हाला काय काम नाही म्हणून काय जंगलीने मी खेळायला लावतो का फोन तुम्ही मला? होय. आणि डीपीटीसीच्या बैठकीत जंगली रमी खेळण्यापेक्षा एखाद्या गरीब ड्रायव्हरचा जॅक बदलून दिलेला कधी बी चांगला की म्हणाव. कशाला आमच्यावर टीका करता रे म्हणाव. कामाला पडलेलं चांगलं की. होय, डरबीची रमी खेळायची का साधा डाव खेळायचा? त्याच्यापेक्षा ही बरं की. बांधवानो, पुन्हा माझ्यावर त्याने आता चालू केलं की ओमराजे तुमचं पक्क काम सांगा म्हणले, ठळक काम. म्हणलं बरं तर झालंय गाड्या, म्हणलं ठळक कामाचं. म्हणलं आपण इनमिन 2.5 वर्ष सत्तेत. उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्षच मुख्यमंत्री होते, त्याच्यातलं 1.5 वर्ष आपलं कशात गेलं? 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. पण बांधवानो, मला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगायचंय, त्या 1 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली पोरं त्या कॉलेज मधून बाहेर पडते. माझं ठळक काम पहिलं क्रमांक 1. आता ह्याच्या विरुद्ध जे डॉक्टर पाटील घराणं कायम ह्यांनाच कुकू लागलंय, हो, हीच फक्त जिल्ह्याचा काटा काढू शकते, ह्यांच्याशिवाय दुसऱ्याला चांगला काटा काढता येत नाही. म्हणून बघा तुम्ही, 14ला डॉक्टर पाटील उभारलं होतं, त्याला आपण पाडलं. 19ला अरे सांगा की आठवण ना,
आठवा की देवा जरा तुम्ही सगळी माणसं. कोण उभारलं होतं? राणा पाटील. त्याला आपण आता कोण उभारलंय? अरे डॉक्टर पाटीलच्या घरातली विचारायलोय मी. कोण उभारलंय? अर्चनाताई पाटील. आता मला काय म्हणायचंय, त्या म्हणत्यात महिला शक्ती आहे, महिला शक्ती आहे. माझं म्हणणं होतं महिला शक्तीला खरंच द्यायचं होतं तर एखाद्या चांगलं काम करणाऱ्या उमेदच्या बचत गटाच्या एखाद्या महिलेला द्यायचं ना उमेदवारी. आम्ही म्हणलं असतं ना महिला शक्ती आहे. तुमच्याच घरात का नवरा तिकडे कमळ घेऊन उभारलाय तरी ह्यांची घड्याळाकडे याची मिठी आहे आणि मन महिला शक्ती. आणि गमत अशी की 30-30, 40-40 वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं असताना सुद्धा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत आपला धाराशिव कितव्या नंबरला, आणि त्याच जिल्ह्याचे मंत्री म्हणून राहिलेले डॉक्टर पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र पक्का आहे ती 3 नंबरलाच, वरच्याच नंबरला ती. हो. आणि आता आपल्या महिला भगिनी अर्चनाताई निवडणूक लढवायल्यात. 350 तोळापेक्षा जास्त सोनं आहे म्हणून दाखवलेलं त्यांच्याकडे आहे. ती लिहावं लागते की इस्टेट आमची किती आहे ती लिहावं लागतंय. त्यांनी सांगितलंय 350 तोळ्यापेक्षा जास्त आहे, 3.5 किलोपेक्षा जास्त आहे. मला सांगा त्यांची ती परिस्थिती आपल्या आख्या जेवढीत गोळा केलं तर होते का तेवढं? ही परिस्थिती आहे बांधवांनो. आता दाखवलेलं 350 असेल तर लपवलेलं किती असेल ते परमेश्वराला माहिती. ही एक भाग झाला बांधवांनो. माझं दुसरं काम, मी RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. काय योजना राबवली आपण? लाईटीची अडचण होती का नव्हती आपली? मला 50% फोन लाईटीचेच. दादा डीपी आणला, बशिवला, जळाला, परत काढ, परत ने, परत भर, परत आण. बशिवला की अडचण होती का नाही? आता त्या अडचणीच्या काळातच जे राणा पाटील आहे त्याने एक संसदेत, विधानसभेत एक प्रश्न केलाय. जरा ऐका काय केलंय ती. ही कसं खुट्या मारतय ती बघा जरा. कुठं आहे रे संत्या? आता मला सांगा, दवाखान्यात एखादा पेशंटचा आता इथे ऍक्सिडेंट झाला, आपण त्याला गबदिशी उचलून गाडीत घालतो, डोकं फुटलेलं असतंय, रक्त बंबाळ झालेलं असतंय, आपण कुठं येत आहोत? दवाखान्यात येतो. मग आपण डॉक्टरला काय म्हणतो? बाबासाहेब ह्याच्यावर इलाज करा. राणा पाटलाचं म्हणणं तसं नाही. आधी सगळं प्रोसिजर करा, केस पेपर भरा, सगळं भरा, आणि सगळं भरल्यावरच प्रोसिजर प्रमाणेच त्याच्यावर इलाज करा. तेवढ्यात ती मेला तरी चालतंय. कसं? तुमचा डीपी जळत होता, आता सारखा डीपी जळायला म्हणून मी काय म्हणलं इंजिनियरला, तू घे बसवून, आम्ही डीपीडीसी मध्ये मंजूर झालं की देतो मंजुरी मागून पुन्हा. त्याला कार्योत्तर मान्यता म्हणते. का बसव म्हणत होता? का तर डीपी ठिकाण आहे, तुमचा बसवला तरच तुमचं पीक वाचतंय म्हणून आपण बसवून चालू करीत होतो आधी, डीपीडीसीच्या बैठकीत मान्यता मिळायच्या आधी. ही काय म्हणते ऐका नीट. आता नीट ऐकायचं. वार्षिक योजनेच्या अंतर्गत कामं मंजूर व्हायच्या आधी, वर्क ऑर्डर व्हायच्या आधीच कामं मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये केली गेली. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत ते काही दबावामुळे स्वतः लीव्हवरती गेले. ती माहिती जी चुकीची दिली गेलेली आहे त्याची चौकशी व्हावी आणि सर्व जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती योग्य ती एक्झेम्पलरी ऍक्शन व्हावी. कारण महावितरणमध्ये अशी पद्धत, म्हणजे महावितरण साठी कॉन्ट्रॅक्टर काम करतोय, त्या कॉन्ट्रॅक्टर साठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी काम करतायत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न हा आहे की याची सखोल चौकशी करून येत्या 15 दिवसामध्ये कारवाईचे आपण आदेश द्याल का? कुठं तोंड काय म्हणतंय? आता मला सांगा, डीपी काय ओमराजेच्या शेतात बसायला होता का? डीपी कोणाच्या शेतात बसायला होता? बरं, शेतकऱ्याची गरज म्हणून बसायला होता का कॉन्ट्रॅक्टरची गरज म्हणून बसायला होता? मग या येड्या गाजराला सांगा की ही घेत येड्या बाबळीचं उत्पन्न आणि अशा खोट्या आणून ठेवतय. आता अशा खोट्या आणल्यामुळे काय झालं?
पुन्हा अधिकाऱ्यांनी डीपीडीसीतून मंजूर झाल्याशिवाय काम केलं, मग डीपी न सारखा जळत असल्यामुळं ज्या ज्या बहादर शेतकऱ्याचं पीक वाढलंय त्यानं ही राणा पाटलाचे व्हिडिओ डोळ्यासमोर आणायचं आणि मगच मतदान टाकायचं, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल कुणाला टाकायचं ते. ही नुसतं खोट्या आणि हमेशा पायात पाय घालायचा. माझं काय म्हणणं आहे, त्याला राग काय आला, आम्ही 20 लोकांचे डीपी अशी बसवायला सांगितले, बसवले इंजिनियरनं. आता आम्हाला 24 तास वेळ, आम्ही आपलं तुम्हाला वेळ देतो, आम्हाला सांगते ते आम्ही केले. ह्याला पोटात दुखायला आलाय ह्यांच्या सांगण्यानं वहिले. मग ह्याचं काय काम होतं, समजा ओमराजेन कैलास पाटलाच्या सांगण्यानं 20 झाले, आपण बी 48 तास झक मारावी, हितन 40 करावे ना. तसं नाही. ही कस काय होतंय, ह्याचं म्हणणं आहे पेशंट मिळाला तरी चालतंय, आधी काय करा. माझं म्हणणं कळालं का? ही असली माणसं आहेत खोटे आणणारी. पण बाबांनो, तुमच्या लाईटीची अडचण लक्षात घेऊन आरडीएसएसच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यामध्ये 1303,70,00,000 रुपयाची कामं, 33 केवीचे 40 नवीन सबस्टेशन ह्या जिल्ह्यामध्ये मंजूर करून घ्यायचं काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं मागच्या 5 वर्षात केलंय. 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतले, 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी मंजूर करून घेतले आणि 1550 जे डीपी 63 चे होते ते 100चा करायचा निर्णय घेतला. आपल्या लोहारा तालुक्यातले 6 नवीन सबस्टेशन आहेत 33 केवीचे, सुपतगाव, सालेगाव, खेड, तुगाव, हिप्परगा रवा, वडगाव गांजा, हे 6 नवीन 33 केवीचे सबस्टेशन ओमराजे निंबाळकर ज्याचा अध्यक्ष आरडीएसएसचा त्याच्या माध्यमातून करून घेतले. ऍडिशनल जे जिल्ह्यात 38 झाले त्याच्यातले 2 तावशीगड आणि जेवळी ह्या 2 सबस्टेशनला ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे पहिला असेल एक तर अजून एक 5चा ट्रान्सफॉर्मर तुमच्या ह्या नवीन सबस्टेशनला त्या ठिकाणी दिला जाणार आहे, ते आपण करून घेतले. क्षमता वाढ, लोहारा सबस्टेशनचा पॉवर ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी आपण वाढवून घेतली. आणि बांधवानो, ह्याच्यासाठी 1303,70,00,000 रुपयाचा निधी तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर ज्या योजनेचा अध्यक्ष आहे त्याच्यातून करून घेतलं. आता ही लेकरू माझा आहे, बरीच लोक ह्याला उचलून काकाला घेऊन त्यांचा आहे म्हणून सांगायचा प्रयत्न करतील. तुमच्या लक्षात आलं का? आणि ह्याच्यात खुटे असे की अध्यक्ष खासदार असल्यामुळे ह्यांना काय करताची नाही गेले हालचाल, आणि हे जे रेकॉर्ड आहेत आपल्याकडं, पण तरी बी सांगायला चालू असते आम्ही केला आम्ही केला, त्यांचं बी ती बी त्यांचं ती बी त्यांचं ना आमचं ती बी. पण बांधवानं हे केलंय, हे झालं माझं दुसरं ठळक काम. बांधवानो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यात 133 किलोमीटर लांबीसाठी 89 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. त्याचबरोबर मुरुम मोड ते आलूर 28 किलोमीटर लांबीसाठी 66 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. ते सुद्धा काम झालेलं बघताव का नाही? ते उद्धव साहेबाच्या काळात मंजुरीचा नाही तर कोणतरी फुकटच भूषण आणून घेऊन जायचं पुन्हा आपल्याकडचं. पुढं आपल्या माहितीसाठी खासदार निधी या तालुक्यासाठी मी 59 लाख रुपये दिला आणि माझा 100% खासदार निधी खर्च झालेला आहे. कुणाला शंका असेल तर माहितीच्या अधिकारात धाराशिव कलेक्टर, सोलापूर कलेक्टर, लातूर कलेक्टर तिनाला बी पत्र द्या. आणि माहितीच्या अधिकारात जर माझा 1 पैसा बी शिल्लक राहिला म्हणून जर आलं तर ओमराजे हितच जाहीर पाठिंबा देऊन माघारी जाईल, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे लबाड गप्पा हाणायच्या नाहीत. 30, 54, 50, 54 मधून 1,12,00,000 रुपये आपण लोहारा तालुक्यासाठी दिले. जनसुविधेमधनं 70 लाख रुपये आपण लोहारा तालुक्यासाठी दिले. तुम्हाला वाटेल ही का सांगायला लागला, कारण ही सगळ्या पैशाची बेरीज केली तर ही बी 2,000 कोटीच्या घरातली जाती. मग ओमराजेनं ही जी काय 2,000 कोटी रुपये आणले ती काय गोर्धनवाडीची जमिनी कोण आणली का? कुणाचे पैसे आहेत? तुमचे कसे कसे गावात लय कळायले गड्या, आता लांब गेले. सकाळी उठला, दात घासायला ब्रश घेतला, त्याच्यावर जीएसटी आहे, पेस्ट टाकली त्याच्यावर जीएसटी आहे, पुन्हा आंघोळीला गेला शॅम्पू लावला त्याच्यावर जीएसटी आहे, पुन्हा साबण लावून आंघोळ केला त्याच्यावर जीएसटी आहे, आंघोळ करून बाहेर आला अंडरपॅन्ट चड्डी घातली त्याच्यावर जीएसटी आहे, पुन्हा कापड घातली त्याच्यावर जीएसटी आहे, पुन्हा तिथून उठून खताच्या दुकानात गेला आता तर फुटू टाकून जीएसटी आहे, तिथून बाहेर आला जग जग जगलाव. एके दिवशी त्या पोचवायच्या सामानावर सुद्धा
मग पैसे कोणाचे हो? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आमची भाषा उपकाराची पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून कधी सांगायची भानगड केली, पण ह्या दरिद्र्याने नुसतं सांगायला चालू केलं बोंबलू बोंबलू की हे नुसतं जाकण टामीवाले आहे, बाकीचं काय केलं म्हणून ही मला सांगायची पाळी. आता पुढचं ती म्हणले कोण म्हणलं आम्हाला टक्केवारी घेते? मला सांगावं बाबानो, हिथं खासदार निधी आणणाऱ्या कुठल्याही कामाचं एक बी माणूस म्हणलं की एकही पैसा जर लागला, उलट ऑफिसला आल्यावर तुम्हाला चहा पाजूनच पाठवलंय. मी कधी तुमचा चहा सुद्धा पिलेलो नाही. मला तुम्हाला विचारायचंय, टक्केवारी जर घेत असो तर आमच्या टक्केवारीच्या माध्यमातून जमा केलेले पैसे स्वच्छ करून घेण्यासाठी आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडलो असतो का नाही? जसा ज्ञानराज पडला तसा पडला का नाही? आम्ही का पडलो नाही? कारण नाहीच तर काय स्वच्छ करायचं आपल्याला? कुणाच्या बापाला काय घाबरायचं? कारण ठामपणे उभे आहेत. आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत. आमच्याकडे ना ईडी येऊ शकते ना सीबीआय येऊ शकते. खुट्टा रवून ह्या ठिकाणी कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाहीत, उभे आहेत इथं आम्ही. आणि हिंद आलाय का आम्हाला टक्केवारीचा आरोप करते? मला सांगा, टक्केवारीचे पैसे असते तर आईन चैत्राचा बोकडं कापली असते की त्यांच्यासारखी? हाय का? आता आपल्याला प्रचाराला पैसे पुरवणार म्हणून शेतकरी पैसे द्यायलेत 10,000 रुपये. ज्याला जसं जमल तसं गाव वर्गणी करायला. काल परवा दिवशी आगळगाव मध्ये होतो. आगळगावच्या लोकांनी 23,000 रुपये वर्गणी करून दिली. आपल्या माहितीसाठी उंबड घेतल्या शेतकऱ्यांनी. कांदा उत्पादक त्यांचा जरा मोदीवर थोडा जास्त राग, त्यांनी 50,000 रुपये दिलेत. पुन्हा लोणीला एका मिस्त्री काम करणाऱ्या माणसानं त्याचा दिवसाचा रोजगार म्हणजे 1100 रुपये त्या ठिकाणी मला दिलेत. एका साधारण मुलीनं जी चिंचा फोडायची त्याच्यातून चिचुकी बाजूला काढायची, तिनं कमवलेले तिचा मेहनताना 1660 रुपये त्या 8वीत शिकणाऱ्या मुलीनं मला दिले. एका काल रिटायर मिलिटरी मधनं त्याच्या जवळचं 1 तोळा सोनं मोडून मला 25,000 रुपये काल दिले. काय पाहिजे अजून? काय पाहिजे? इतकी सामान्य माणसं जर स्वतःचे पैसे खर्च करून माझ्या निवडणुकीला लागले जात असेल तर एवढा इमानदारीचा पैसा मला अपयश येऊ देईल का हो? मला यशाच्या शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही. आणि बांधवांनो, ही निवडणूक लोकांनी आता हातात घेतलेली. लोकांच्याच ताकदीने आता ही निवडणूक आपण पुढे घेऊन जातोय. आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे सांगायचंय की खरंच मी नशीबवान आहे की अशा मतदारसंघातली लोक माझ्यासाठी इतक्या प्रामाणिक भावनेतनं प्रयत्न करतायत. आज पुढच्या मंडळीकडे 500,000 रुपये देऊन सुद्धा मत भेटना त्यांना. का तर तुम्ही केलेली गद्दारी लोक विसरलेले नाहीत. ह्या गद्दारीचा हिशोब येणाऱ्या 7 तारखेला लोक वटावल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून आज त्यांची ती अवस्था आहे. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, आलिमको एडीआयपी योजनेच्या अंतर्गत 1976 पासून अपंग बांधवाला त्या ठिकाणी साहित्य वाटप केलं जातं. ही योजना 1976 पासून आहे, पण 2019 पर्यंत एकाही खासदारानं राबवली. मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली. आणि कानानं ऐकायचं मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, साधी 3 चाकी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, तुमची व्हीलचेअर असेल, कमोड चेअर असेल, स्मार्ट स्टिक असेल, स्मार्टफोन असेल, जवळपास 4,61,00,000 रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न होता त्यांना वाटप करायचं काम ह्या खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. आता मला आपल्याला विचारायचंय, कामाच्या बाबतीत काय अडचण आहे का आपली? संपर्काच्या बाबतीत काय आहे का? आता तिसरा प्रश्न आणि महत्वाचा राहतोय की खासदार संसदेत आपले प्रश्न मांडतय का? मांडतो का नाही हो? लोकसभेतले भाषण बघितलं का नाही माझे? काय करतो मोदीला भिवून शिपूड मध्ये घालून बसताव का? डोळ्यात डोळं आहे का ना गोपाळ? हा, गोपाळनं जास्त बघितलंय माझं जरा भाषण. बांधवानो, मला आपल्याला विचारायचंय, मराठा आरक्षणाचा प्रश्न आता लाठीचार्ज झाल्यावर सुरू झाला, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यावर ओमराजे संसदेत बोलला होता. काय बोलला होता?
की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 50%हून 78%ला गेल्यावर सुद्धा केंद्र सरकारच्या सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिटमुळे टिकत असेल तर तशाच प्रकारचं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात आत्ताच्या केंद्र सरकारनं द्यावं आणि मराठा समाजाचं आरक्षण टिकवावं, जेणेकरून ते जर ऐकलं असतं आणि टिकलं असतं तर मराठा आणि ओबीसी वाद झाला असता का हो? नसता झाला. ऐकलं नाही. त्यांना वाटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी खड्डा खांदावा, खादला खड्डान पडलं टरबूज. त्याचबरोबर 12व्या शतकामध्ये समतेचा एकतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणं, मला वाटतंय हा समाज कित्येक वर्षापासून अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून सरकारकडे मागणी करतोय. लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता द्या, ही सुद्धा मागणी लिंगायत समाज करतोय. मला वाटते ही मागणी लोकसभेत तितक्या ताकदीनं करणारा सुद्धा तुम्ही निवडून दिलेला खासदार ओमराजे निंबाळकर आहे. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, तेही विषय तेवढ्याच ताकदीनं लोकसभेत मांडणारा मी आहे. आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी 71 चर्चेत ओमराजेनं त्या ठिकाणी भाग घेतलाय आणि माझ्या पूर्वीच्या सगळ्या खासदाराचं जरी मिळून काढलं तरी 71 एवढी संख्या त्याची होत नाही, जी ओमराजेनं फक्त एका टर्म मध्येच पार केलेली आहे. माझ्या पूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील पण खासदार होते, एकदाही तोंड त्यांनी संसदेत उघडलं नाही आणि कधीही तुम्हाला भेटायला आले का नाहीत ते तुम्हाला माहिती, तुमचे फोन उचललेत का नाहीत ते तुम्हाला माहिती आणि जिल्ह्याचा विकास त्या 5 वर्षात झाला का नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती. ते तर 5 वर्ष सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. मग मला तुम्हाला विचारायचंय की या मंडळीला खासदार व्हायचंय कशासाठी नेमकं? बांधवानो, यांना खासदार व्हायचंय, यांच्याजवळ 7-8 कारखाने, 150 शैक्षणिक संस्था, त्याच्यातून वेळ भेटला तर तुमच्याकडे वेळ, प्रतिष्ठा म्हणून व्हायचंय. ओमराजेला तुमची 18 ते 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून व्हायचंय. हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. बांधवानो, संसदेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेव्हा कधी विषय आला त्या प्रत्येक वेळेस आवाज उठवायचं काम मी त्या ठिकाणी केलं. आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, आता पावसाळ्यात उगवल्याने कुत्र्याच्या छत्र्या बकळ हिंडायल्या असत्याला, आम्हाला विकास करायचा आहे म्हणून. मला तुम्हाला विचारायचंय, कोरोना आलता तेव्हा आलती का एक तरी गावात? तेव्हा कोण होतं? तेव्हा ओमराजे होता. ज्या गावात पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात गेला. लोकांच्या जीवाची भीती होती, ओमराजे घरात घाबरून बसला नाही. ज्या जनतेनं मला खासदार केलंय त्याचं मी देणं लागतो, त्यांच्यावर उपाययोजना करणं, त्यांच्यावर उपचार करणं माझं कर्तव्य आहे समजून ओमराजे बाहेर पडला. बांधवानो, कुणाला ऑक्सिजन लागलं, कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागला, ते द्यायचं काम केलं. आपल्या मंगल कार्यालयामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आपण चालू केलं, ज्याच्यात 50 बेड ऑक्सिजनचे. बांधवानो, हे काम ओमराजेनं केलं. आता मला तुम्हाला विचारायचंय, आता ज्यांना विकासाचं भरता आलंय ते डॉक्टर पाटलाचं कुटुंब, राणा पाटील, डॉक्टर पाटील, मल्हार पाटील, अर्चनाताई, एक तरी होता का कोरोनात? तुमचा आमदार तरी होता का? होता का? मला वाटतं हे काम ओमराजेनं कोरोनाच्या काळात केले. आता तवा निवडणूक होती का कोरोनाच्या वेळेस कुठली? बांधवानो, निवडणूक मत डोळ्यासमोर ठेवून काम केलं नाही, प्रामाणिकपणे काम केलंय. आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की तुमच्यावर आता थोडं तुम्हाला जरा काळजी वाटायची, दाब दिलीत वाटतं, ऊस घालायचा का नाही? कस करताव मग? टाकताव मत आम्हाला का बघताव पुन्हा उद्या, असं म्हणू लागलेत का नाही? मग मी अमित भैयाला त्या दिवशी बोललो, आश्लेष भैया बी साक्षीदार आहेत. अमित भैया म्हणले तुमच्या ऊसाची जबाबदारी माझी राहील म्हणले. आता आपलं ऑफिस सुद्धा मांजरा परिवाराचं या भागात चालू करू म्हणले आणि तुमचा ऊस न्यायची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी माझी राहील, हे वचन अमित भैयाने त्या ठिकाणी आपल्याला दिलंय. हे आश्लेष भैया त्याचे साक्षीदार आहेत. तुमची जबाबदारी आहे बरं का भैया, पुन्हा जाई ना गेलं तर तुम्हाला धरणार पुन्हा आम्ही. त्यांनी घेतलंय हिच हवाला. बांधवानो, ही भाग झाला. आता मला विचारायचंय, भाई और बहनों, तुम्हारा किसान की आमदनी 2022 तक दोगुनी की कर दी जाएगी. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पस्तोर आम्ही दुप्पट करणार असं मोदी साहेबांनी सांगितलं. आणि त्याची जिम्मेदारी, त्याची गॅरंटी कोणी घेतली? मोदी साहेबांनी. मग झालं का उत्पन्न दुप्पट?
कस काय नाही झालं? 11,000 रुपये क्विंटलचा असणारं सोयाबीन केंद्र सरकारनं सोया पेंड आयात करून पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करून किती हजाराला आणलं? 4,000ला आणलं. मग निश्चिती झाली का नाही आपली? थांबा थांबा, कांदावाले आहे ते का? कांदावाले, कांद्यावाल्याची तर तलब 1.5 लाखापासून ते 18 लाखापासूनचं नुकसान आहे कांदावाल्याचं. 60 रुपयाला कांदा गेला की कांद्याला निर्यात बंदी, तुम्ही कांदा पुन्हा उकंड्यावर. बिस्लेरीच्या बाटलीचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि गाईच्या दुधाचा भाव 24 रुपये लिटर आहे. 22 घे शेतकरी सन्मान. झालं का हो? दुप्पट झालं का नाही? आता अजून एक गमत ऐकू तू. मोदी साहेब काय म्हणतात नीट ऐकायचं. नीट ऐकायचं बर का. मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. कशी झक मारायची कळालं का नाही काय म्हणलं ती? आमचं सरकार आलं की पहिल्याच मीटिंग मध्ये पहिलंच काम मोदी साहेब म्हणले की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा आम्ही करू. आता किती मिटिंगा झाल्यात? खरं राहिलंय का? पुढं भाई और बहनों, महंगाई कम हुई की नाही हुई? अरे नाही हुई म्हणायचं, नाहीतर ईडी लावते बघ माग पुन्हा. कसं झालं? 800 रुपये 2014ला एकर नांगरण होत, आता 2000 नांगरून आलो. 400 रुपयाला डीपीचं पोत 2014ला भेटत होतं, आता 1600 ने घेऊन आलो. ती बी फोटो टाकून. तुम्ही सगळ्याला विचारायचंय 2014ला तुमचा घरचा आठवड्याचा बाजार दर 200 रुपयात होत होता, तर आता त्याच बाजाराला 1000 रुपये तरी पुरायलेत का हो? डिझेल 60 रुपयाचं 97 रुपयाला गेलं, पेट्रोल 70 रुपयाचं 105 रुपयाला गेलं, आणि सिलेंडर 400 रुपयाचं 1100ला गेलं. मग महंगाई कम होई की नाही हुई? आता त्याचं ऐका, महंगाईचं आहे. आपल्याकडे सगळं आणलंय पुरावे सहित, आपण काय ठेवलंच नाही म्हणलं. उगा आपल्याला पुन्हा म्हणायला ना ग. महंगाई बढ़ती है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. मित्रों, ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने, और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है, याद करके जाइए. कशी जख मारायची? 400 रुपयाला सिलेंडर होतं तेव्हा मोदी साहेबाचं 2014चं भाषण आहे की मताला जाताना काय करा तुम्ही? सिलेंडरला नमस्कार करा आणि पुन्हा जावा. आता 400चं कितक्याला झालंय? 1100. आता शिगडीला साष्टांग दंडवत घाला आणि सिलेंडर टकुऱ्यावर घ्या, मग जावा मताला तुम्ही. आता मी सांगतो तुम्हाला, आहार भाई और बहनों, भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएगा उसको ईडी की नोटिस देके भाजप में लूंगा. त्याचं बी आहे आपल्याकडं. आपण सगळं पुराव्याचं इथं चालू आहे बारदान हाणायला पुढे. म्हणलं फोकट ताप नको. तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इकडे ऐकू येले का नाही?
कशी जग मारायची? ही 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप मोदी साहेबांनी केला मध्य प्रदेशमध्ये, आणि 6व्याच दिवशी अजितदादा त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण उपमुख्यमंत्री, आणि खातं कोणचं अजितदादाला? अर्थ खातं. म्हणले ह्यांना खायचं चांगलं माहिती आहे, म्हणले ह्यांना अर्थ खातं द्या. अजित पवारवर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप असताना चौकशी बंद, आणि अरविंद केजरीवालवर रुपयाचा आरोप नसताना त्याला कुठं घातलंय? प्रताप सरनाईक, भावनाताई गवळी, ईडीची नोटीस जाते, जसे शिंदे गटात जाते तसं चौकशी. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, ईडीची नोटीस येते. अजित पवार गटात जाते चौकशी. हे अजितदादा तर काय सुखासुखी गेलंय काय? आणि एकनाथ शिंदे तरी सुखासुखी गेलंय का? ही बी दाब देऊ देऊ नेली ती म्हणलं जेलत जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेलं काय वाईट. गेलं. बांधवानो, ही चलतंय का? ही तुमचं पटतंय का? तुम्ही सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. जर 70,000 कोटी सामान्य जनतेचे ह्याने खाल्ले असतील तर तुमच्या पक्षात आले म्हणून जर ती तुम्ही सपादत असाल तर तुम्ही खाणारे इतकीच नालायक तुम्ही सुद्धा आहेत म्हणा. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्हाला जनतेशी घेणं देणं फक्त तुमच्याकडे आलं की खाणारा जमतंय, आणि दुसरीकडे गेलं की टोचत आहे काय? ही विषय आहे बांधवा. आता इथं पोरं बरीचशी उभारलेत, नोकऱ्या सगळ्याला असतील का नाही रे? कस काय नाही? तुम्ही रजा टाकून आला आज माझं भाषण ऐकायला. हा, कारण वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 10 वर्षात किती झाल्या? 20 कोटी. सगळ्याला नोकऱ्या आहेत. वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात पुण्यात येणार होता. 2 लाख पोराचा रोजगार होता. गेला कुठं? गुजरात. 2 लाख पोराच्या नोकऱ्या बुडाल्या का नाही? तो विचारायचं का नाही मोदी साहेबाला? सांगितलं पाहिजे का नको? आणि तरुण पोराची खरी अवस्था तुम्हाला सांगतो, ह्यांच्याकडे पाहुणं सुद्धा भाकर टाकायला येईना कोण. अवघड परिस्थिती आहे. विनोदार नेऊ नका, खरंच अवघड परिस्थिती आहे. माझं तर त्या पोराला आव्हान आहे, एक भागोया कलरचा तागा घेऊन या, जाहीर भंडाऱ्याचं आयोजन करा, आणि चलू द्या बम बोले म्हणायचं, घाला सगळे भगवे कापडून जाऊ द्या. ह्यांना पुरीवा मिळायचं अवघड. इतकी वाईट अवस्था आपल्या तरुणाची झाली. बांधवानो, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की ओम राजे खासदार म्हणून कोणत्या गोष्टीत कमी आहे? हाय का? मला भेटायचं म्हणलं की कुठं बी भेटतंय. गळ्यात असा माझ्या अंगाची आग पडते. आता रोज फिरतोय का? कशी बी वडती ती कोणकड बी. त्यातलं जर हाकाबाई हाणलेली असती तर मग काय ना असं गळ्यात घालूनच. या घरात तर सालघरात ड्युटीला पोपी घेतली असं जवळ घेऊन म्हणलं घे बाबा, आता तुझं तर मत का वाया घालू म्हणलं फुकट. काय तुझं तरी एकदा समाधान होय रे. पण प्रेम कुणावर तयार होते? आपल्याकडं वरच्या कडं पासून खालच्या कडं पोचतोर खासदारासारखं काही दिसतंय का? दिसत नाही म्हणून जवळ येतंय, म्हणून गाळ्यात हात घालून फोटो काढताय, म्हणून पोपी घ्यायची इच्छा झाली तर बेत. मला सांगा, असा खासदार असल्यावर त्याला सहजपणे काम सांगचाल का? जे निस्ता तापा घेऊनच हिंडायलाय, त्याच्या गाडीच्या काचा सुद्धा खाली होईना गेल्यात. आणि फरक आहे, माझ्याकडं काम घेऊन आलाव तर मी कधी तुम्हाला पक्ष विचारत नाही, जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, माझं गाव तुम्हाला प्लस राहिले का विचारत नाही, तुमचं मला मतदान पडले का म्हणून विचारत नाही. मी फक्त तुमचं कामच करतो. का? मी निवडणूक लढूस तर एका पक्षाचा उमेदवार आहे, पण एकदा मी निवडून आलो की खासदार ज्यानं मत टाकलंय त्याचा बी आहे, ज्यानं नाही टाकलं त्याचा बी आहे, आणि असं समजून काम करतोय. पुढच्या माणसाकडे जर गेला तर पहिल्यांदा गावातल्या पुढाऱ्याला आण म्हणते, हे आपला आहे का म्हणून विचारते ती, त्याला तपासून घेते ती. ह्याने सुरत मार्गे गुवाहाटी मार्गे शेण खाल्लेलं चलतंय,
पण आपल्याला थोडं सुद्धा इकडे इकडे जळू देत. बांधवानो, अशा पद्धतीनं काम करणारा खासदार पाहिजे का कुठल्याही अडचण आली तुमचा पक्षाचा, जातीचा, धर्माचा विचार न करता तुमच्या समोर समस्या आली की तुमचा काम करणारा खासदार पाहिजे. हा निर्णय सुद्धा मला वाटतं येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे. आज ह्या सगळ्या बाबीनंतर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प बऱ्याच वर्षापासून ऐकता तुम्ही, पण बांधवानो, तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून किती वर्ष झाले? 15 वर्ष. धाटणीचा बॅरेज बांधून 15 वर्ष झाले. जोपर्यंत रामदारा तलावात पाणी येणार नाही तोपर्यंत तिथून खाली आपल्या इकडे येणार. पण ही कामं प्राधान्यक्रमात नव्हती. फक्त सायकलचं पुढचं टायर रामदारा तलाव, सायकलचं मागचं टायर धाटणी बॅरेज दाखवायचा, मधला सांगाडा मात्र काम करायला मान्यता नव्हती. त्याच्यावर पायंडल टाकून चेन हाणावी लागते तेव्हा सायकल चालती. ते मधलं सगळं काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम सुद्धा आमदार कैलास पाटील आणि तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या वर्षभराच्या काळात केलं. त्याला 2200 कोटीची तरतूद केली, ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी रामदारा तलावात तुम्हाला पाणी आलेलं बघायला मिळेल. हे काम सुद्धा खासदार ओमराजे निंबाळकरचं आहे. आज आता पुढची माणसं आहेत. 45 वर्ष पवार साहेबांनी यांना मंत्री केल्याच्या नंतर सुद्धा एका रात्रीत गद्दारी करून स्वतःचं हाणलेलं मंत्रिपदाच्या काळातलं गबाळ वाचवण्यासाठी ईडी कडून ही कुठे गेले हो? भाजपमध्ये. आणि सांगतेत काय भाजपमध्ये जाताना? नाही ना, इकास विसरलो तुम्ही मधला. घड्याळ्याकडून भाजपमध्ये जाताना इकास आणि भाजपकडून कमळाबाईला इकास जमला नाही म्हणून परत अजित पवार नाही ना हाणलेलं घड्याळ. फरक आहे. परत हाणलेल्या घड्याळाकडे आणि परत कारण काय? विकास. मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही? गल्लीत गोंधळ दिल्लीत ती अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची. ती म्हणते देवा देवा तुला नवस बोल, तुम्हाला आमदार कर, तुला सोन्याचा टोप घालतो. देव खुश होते, प्रसन्न होते, म्हणते ही सोन्याची टोपी घालतो. म्हणले आपण करू याला आमदार करते आणि वाट बघते कोणच्या सोनाराकडून सोन्याची टोपी असती. ही बी डॉक्टर पाटील राणा पाटलासारखं हुशार असते. आपल्याला जसा म्हणते जिल्ह्याचा विकास, थांब म्हणते 5 मिनिट, जाते गावातून सोन्या नावाचं पोरग हुडकून काढते, त्या सोन्याला टोपी घालते, तीच उचलते देवाला घालते, झाली म्हणते सोन्याची टोपी तुझी. ही सोन्याची टोपी डॉक्टर पाटील कुटुंबाचा जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक. आणि तरी पवार साहेबांवर गद्दारी आहे. ओमराजेचं चिन्ह जात असताना, पक्ष जात असताना, पक्षाचं नाव जात असताना, सत्ता जात असताना, पलीकडे गेल्यावर खोके भेटत असताना सुद्धा लात मारून उद्धव ठाकरे साहेबाबरोबर उभा टाकलेला निष्ठावंत ओमराजे दुसऱ्या बाजूला आहे. मग बेमान माणूस द्यायचा का इमानदार? तुम्ही ठरवायचं. घराणेशाहीवर बोललं जात आहे. बांधवानो, 2000 बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर सरपंच कोण? राणा पाटील. उपसरपंच नाही अर्चनाताई. आणि सदस्य हा ही पटलं तुमचं मला. चळू द्या पंचायत. 19ला चुकून माझ्या जागी जर राणा पाटील खासदार झाला असता तर खालची विधानसभा कोण लढली असती हो? तेव्हा किती फास्ट सांगते ती अर्चनाताई. ओमराजे खासदार झाला, खालची विधानसभा ना ओमराजेचा भाऊ लढला ना ओमराजेची बायको लढली. एक शेतकऱ्याचं लेकरू आमदार कैलास पाटील त्या भागातून आमदार झाले. मला वाटतं हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आणि ते कैलास दादा आज प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर आहे. बांधवानो, ही पद्धत आहे. मला वाटतंय परवाच ताईचं तिकीट झालं, त्या हाणलेल्या घड्याळ घेऊन त्या आल्या, भगवंताच्या पायरीवर पत्रकारांना विचारलं, मग आता अजितदादाची राष्ट्रवादी वाढवणार का ताई? ए माय म्हणले माझा नवरा भाजपमध्ये आणि मी कशाला वाढवू म्हणले काय माझं नंदाचं? त्या अजितदादानंतर तू हाणून घेतला असेल कपाळात. आता ताईची ही परिस्थिती, तर त्याच्या पुढून त्यांचे पुत्र जे नुसते अंगानं वाढलेत पण देवानं बुद्धी काही वाढू दिली नाही. मल्हार पाटील ते तर म्हणले माझ्या रक्तात राष्ट्रवादी आणि हृदयात भाजप आहे. रक्तात काय हाणलेली आणि हृदयात भाजप. आता मला तुम्हाला विचारायचंय, लेकराचा दोष नाही, दोष कुणाचा आहे? कारण मल्हार पाटलाचे पप्पा कोणत्या पार्टीत आहेत आणि मम्मी कोणत्या पार्टीत आहे? मग लेकराचा असा केमिकल लोचा होणं स्वाभाविक आहे. काय चूक आहे लेकराची?
अजिबात चूक नाही. बुडातून हसली बघ सगळी, चूकच नाही. आता मल्हार दादाला एक माझं सांगणं आहे. हो, काय सांगणं आहे की आपल्या आईबापाचा आदर्श आपण पुढे घ्यावा आणि एक काम करावं. काय? किडनी रिकामी आहे आपली, किडनीत शिंदेगड घालावा आणि लिव्हर मध्ये नाही मनशे इकडे स्वतःच येत नाही म्हणून तिकडे गेली ती ना. आणि जसे आईबाप रात्रीतून पक्ष बदलून दुसऱ्या पार्टीत जाते, तसं मल्हार पाटलानं सुद्धा उद्या पक्ष बदलून जर मनशेत आला तर सांगायला रिकामा की माझ्या किडनीत मनशे चलतंय का? काय समर्थन करता, काय बोलता, तुम्हाला माहिती असो. आता मला आपल्या सगळ्याला एवढंच सांगायचंय की ओम हे नाव कुणाचं असतंय? हो बरी, नाव कुणाचं आहे? हिंदू धर्माचं सुरुवातच ओम पासून आहे ना. सगळ्यात पवित्र नाव आहे ओम, ही सगळ्यात पवित्र नाव आहे. आता ह्या ओमला काय म्हणते तो? ही बोम. मग ही जगमारी होईना का? हिंदू धर्माचा अपमान होईना का? इथं होईला का नाही? त्या हिंदुत्वाच्या लाडकेली सांगा, ओमला ओम तरी म्हणाव काहीतरी पुण्य लागल. ओमला बोम म्हणल्यावर काय होणार आहे? बोमच मारत फेटायची पाळी येणार आहे म्हणा. पुन्हा दुसरं काय सुधारणार? बांधवानो, विषय बरेचसे झालेत, सगळे विषय सविस्तरपणे तुमच्या सगळ्याच्या समोर मांडलेत. मला आपल्या सगळ्याला एकच विनंती करायची आहे की फडणवीस साहेब सारखं म्हणतात की मोदीजींनी कोरोनाच्या काळात लस आणली म्हणून आम्ही वाचलो म्हणतात का नाहीत? मग फडणवीस साहेबाला सुद्धा मला सांगायचंय की तुम्ही सुद्धा काँग्रेसच्या काळात पोलिओची लस घेतली म्हणून लंगडी घालण्यापासून वाचलात, नाहीतर सगळेच लंगड्या घालीत बसले असते. पोलिओ झाल्यावर मान्य करावं लागलं का नाही हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. कोरोनात जशी लाट आली होती त्या लाटीत हजारो निष्पाप जनता गेली आणि मग त्याच्यावर लस आली आणि कोरोना गेला. आता तशीच बीजेपी मध्ये प्रवेशाची लाट आलेली आहे आणि ह्या लाटेत हजारो राजकारणी संपणार आहेत. पण शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे नावाची लस आहे. ही लस जे राजकारणी घेतील तेच वाचतील आणि तेच टिकतील, हे सुद्धा मला आवर्जून ह्या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. आणि म्हणून बांधवानो, ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला, नाही मला माहिती आहे ती आपली अटकल असती. मी बघायला होतो तुम्ही मन की बात ऐकलाव का दिल की बात ऐकलाव म्हणून आठ म्हणलो होतो. पण 8 म्हणल्या काय म्हणलाव? म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे, मन की बात नाही. असो, आता मतदान करत असताना आपला बाण चोरलेला आहे आणि आपल्याला काय दिलंय? आपलं चिन्ह काय? मोठ्यानं जर आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? अंगास. आता 2 बॅलेट मशीन आहेत. आणली का बॅलेट मशीन का नाही? तुम्ही सांगितलं का? 2 बॅलेट मशीन आहेत. 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरला माझं नाव आहे. 2 नंबर ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर. त्याच्या पुढे माझा फोटो आहे. ओळखीत आहो ना माझ्या फोटोला? आता इतका आल्यावर ओळखावंच लागेल. फोटोच्या पुढे काय आहे? मशाल. आणि मशालीच्या पुढे काय आहे? ते बटन दाबलं की टुई करून आवाज येते. आवाज आला की लगेच पळून जायचं नाही. त्या मशीनच्या बाजूला एक दुसरी मशीन ठेवली. त्याच्यात अशी चिठ्ठी ती मशालीची आपल्याला दिसती, त्याच्यावर लाईट पडती. मशालीचं बटन दाबलं तर मशालीची चिठ्ठी आली का एवढी खात्री करायची. ती झाला पुरावा की मशालीचं बटन दाबून आपलं मतदान मशालीला गेल्याचा. जर मशालीचं बटन दाबून दुसरं चिन्ह आलं तर
मग काय करायचं? हे फोडायची. ही असली आहे ती. बेटानो 15 महिना दिवस झालं गेलं इथं 5 किलो वजन कमी झालंय फिरू फिरू. आणि तू फोड मशीन म्हणजे अजून हेंड म्हणावं वर्ष 5 महिनाभर प्रचार करीत. माझ्या नशिबाला आणचाल काहीतरी. फोडायची नाही, अर्ज द्यायचा की आम्ही मशालीचं बटन दाबलं असता दुसरं चिन्ह गळायला लागलंय, ताबडतोब मतदान ती थांबवतंय. हो, आणि मशालीचं बटन दाबलं मशाल दिसायली तर मग चलू द्यायचं. बांधवानो, अशा पद्धतीनं मतदान करायचंय. आपण करा. आणि ईव्हीएम मध्ये एवढं जर खात्री केली तर त्याच्यात कसल्याही पद्धतीचा घोळ होणार नाही. आता मला अपेक्षा काय माहितीये का? माझ्याकडे कमी काय हो, फक्त खोके आपण घेतले नाहीत म्हणून पैसे आपल्याकडं. आता ही मंडळी त्यांच्याकडे काय आहे फक्त, मग ती घेऊन येतील. मला कळलं बचत गटाच्या महिलाची यादी काढून त्यांना पैसे द्यायचा कार्यक्रम उरकलाय, चालू आहे का नाही? पण बांधवानो, पैसे कुणाचे हाणलेले आहेत? पहिल्या निवडणुकीला 7-7 रुपये देऊन वर्गणी केली ती. आता कशी परिस्थिती आहे? कशी आहे? आता तेवढ्या नोकरीला सोडचिठ्ठी दिलेला असताना अशी परिस्थिती होऊ शकते का कुणाची? मग परिस्थिती कुणामुळे झाली? मग आता हाणलेला पैसा, बेमानीनं कमवलेला पैसा जर तुम्हाला वाटला तर त्या पैशा बरोबर बेमानी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे, हे तुम्हाला मी सांगतो बंधूंनो. म्हणून पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा. अजून त्या गलीला 10 लोक थांबलेत म्हणून सांगा. अजून दुप्पट द्यावं लागतंय म्हणून सांगा. मला तर कळालंय 50-60 कोटी रुपये वाटायचा प्लॅन आहे. बघा, मज्जाच मज्जा आहे, चंगळ आहे. पण शंका एकच आहे, पुढारीच खाऊन गप बसून जरा तेवढी शंका आहे. म्हणून तर पुढारीची चेंगराचेंगरी लागली तिकडं. आणि आपल्याकडं ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा आवाहन करतो की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा खासदार, तुमच्या हक्काचा खासदार, तुमच्या घरातल्या कुटुंबातलं सदस्याप्रमाणे राबणारा खासदार असं समजून त्या ठिकाणी ह्या ओमराजेला, मला निवडताना फक्त 8 एकच आहे. मागच्या वेळेस किती मतदान आलतो आपण? ते आपल्याला सारखं काय म्हणते? आता आपल्याला मोदीच्या विरोधात राहून 1,27,000 एक का होणार, पण मत आपल्याला काय पाहिजे? द्याचाल बांधवानो, तेवढंच मत टाका म्हणजे मला बी उघड छातीनं वर तोंड करून सांगता येईल की माझ्या बाळासाहेबाच्या, शिवसैनिकाच्या आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाच्या ताकदीवर मी सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा 1 का होणार मतानं आगाव निवडून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.